नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाचे 8व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलखंद सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। गुलखंद सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं। याचा चांगलाच फायदा गुलखंद सिनेमाला झालेला दिसतोय। गुलखंद सिनेमाच्या टीमने सिनेमाबाबत बॉक्स ऑफिस रिपोर्ट शेअर केलेली आहे। या रिपोर्टमध्ये दिसत आहे की गुलखंद सिनेमाने पहिल्या आठवड्यात तब्बल 2 कोटी 2 लाखाची कमाई केलेली आहे। 8व्या दिवशी ही चांगली कमाई केलेली आहे। 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाख रुपये कमवले होते, दुसऱ्या दिवशी 14 लाख रुपये कमवले होते, तिसऱ्या दिवशी 17 लाख रुपये कमवले होते आणि चौथ्या दिवशी 4 लाख रुपयेचा गल्ला जमवलेला होता। 5व्या दिवशी 16 लाख रुपये कमवले होते, 6व्या दिवशी 12 लाख रुपये कमवले होते, 7व्या दिवशी या चित्रपटाने 13 लाख कमवले होते आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने 1 कोटी 57 लाखाचा गल्ला जमवलेला आहे। या चित्रपटाने 8व्या दिवशी 2 कोटी 40 लाख पर्यंतची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने वर्ल्डवाईड गेल्या काही वर्षांमध्ये जे मराठी सिनेमे रिलीज झाले आहे त्यांच्यामध्ये गुलखंद सिनेमामुळे मराठी सिनेसृष्टीला पुन्हा आशादायक वातावरण निर्माण झालेलं आहे। गुलखंद सिनेमात समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोडी प्रेक्षकांच्या भलत्याच पसंतीत उतरलेले आहे। या सिनेमातील गाणेही प्रेक्षकांना वेड लावत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाचे 8व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलखंद सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। गुलखंद सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं। याचा चांगलाच फायदा गुलखंद सिनेमाला झालेला दिसतोय। गुलखंद सिनेमाच्या टीमने सिनेमाबाबत बॉक्स ऑफिस रिपोर्ट शेअर केलेली आहे। या रिपोर्टमध्ये दिसत आहे की गुलखंद सिनेमाने पहिल्या आठवड्यात तब्बल 2 कोटी 2 लाखाची कमाई केलेली आहे। 8व्या दिवशी ही चांगली कमाई केलेली आहे। 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाख रुपये कमवले होते, दुसऱ्या दिवशी 14 लाख रुपये कमवले होते, तिसऱ्या दिवशी 17 लाख रुपये कमवले होते आणि चौथ्या दिवशी 4 लाख रुपयेचा गल्ला जमवलेला होता। 5व्या दिवशी 16 लाख रुपये कमवले होते, 6व्या दिवशी 12 लाख रुपये कमवले होते, 7व्या दिवशी या चित्रपटाने 13 लाख कमवले होते आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने 1 कोटी 57 लाखाचा गल्ला जमवलेला आहे। या चित्रपटाने 8व्या दिवशी 2 कोटी 40 लाख पर्यंतची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने वर्ल्डवाईड गेल्या काही वर्षांमध्ये जे मराठी सिनेमे रिलीज झाले आहे त्यांच्यामध्ये गुलखंद सिनेमामुळे मराठी सिनेसृष्टीला पुन्हा आशादायक वातावरण निर्माण झालेलं आहे। गुलखंद सिनेमात समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोडी प्रेक्षकांच्या भलत्याच पसंतीत उतरलेले आहे। या सिनेमातील गाणेही प्रेक्षकांना वेड लावत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाचे 8व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलखंद सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। गुलखंद सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं।
याचा चांगलाच फायदा गुलकंद सिनेमाला झालेला दिसतोय। गुलकंद सिनेमाच्या टीमने सिनेमाबाबत बॉक्स ऑफिस रिपोर्ट शेअर केलेली आहे। या रिपोर्टमध्ये दिसत आहे की गुलकंद सिनेमाने पहिल्या आठवड्यात तब्बल 2 कोटी 2 लाखाची कमाई केलेली आहे। 8व्या दिवशी ही चांगली कमाई केलेली आहे। 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाख रुपये कमवले होते, दुसऱ्या दिवशी 14 लाख रुपये कमवले होते, तिसऱ्या दिवशी 17 लाख रुपये कमवले होते आणि चौथ्या दिवशी 4 लाख रुपयेचा गल्ला जमवलेला होता। 5व्या दिवशी 16 लाख रुपये कमवले होते, 6व्या दिवशी 12 लाख रुपये कमवले होते, 7व्या दिवशी या चित्रपटाने 13 लाख कमवले होते आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने 1 कोटी 57 लाखाचा गल्ला जमवलेला आहे। या चित्रपटाने 8व्या दिवशी 2 कोटी 40 लाखपर्यंतची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने वर्ल्डवाईज गेल्या काही वर्षांमध्ये जे मराठी सिनेमे रिलीज झाले आहे त्यांच्यामध्ये गुलकंद सिनेमामुळे मराठी सिनेसृष्टीला पुन्हा आशादायक वातावरण निर्माण झालेलं आहे। गुलकंद सिनेमात समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोडी प्रेक्षकांच्या भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाणेही प्रेक्षकांना वेड लावत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलकंद चित्रपटाचे 8व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलकंद सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। गुलकंद सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं। याचा चांगलाच फायदा गुलकंद सिनेमाला झालेला दिसतोय। गुलकंद सिनेमाच्या टीमने सिनेमाबाबत बॉक्स ऑफिस रिपोर्ट शेअर केलेली आहे। या रिपोर्टमध्ये दिसत आहे की गुलकंद सिनेमाने पहिल्या आठवड्यात तब्बल 2 कोटी 2 लाखाची कमाई केलेली आहे। 8व्या दिवशी ही चांगली कमाई केलेली आहे। 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाख रुपये कमवले होते, दुसऱ्या दिवशी 14 लाख रुपये कमवले होते, तिसऱ्या दिवशी 17 लाख रुपये कमवले होते आणि चौथ्या दिवशी 4 लाख रुपयेचा गल्ला जमवलेला होता। 5व्या दिवशी 16 लाख रुपये कमवले होते, 6व्या दिवशी 12 लाख रुपये कमवले होते, 7व्या दिवशी या चित्रपटाने 13 लाख कमवले होते आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने 1 कोटी 57 लाखाचा गल्ला जमवलेला आहे। या चित्रपटाने 8व्या दिवशी 2 कोटी 40 लाखपर्यंतची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने वर्ल्डवाईज गेल्या काही वर्षांमध्ये जे मराठी सिनेमे रिलीज झाले आहे त्यांच्यामध्ये गुलकंद सिनेमामुळे मराठी सिनेसृष्टीला पुन्हा आशादायक वातावरण निर्माण झालेलं आहे। गुलकंद सिनेमात समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोडी प्रेक्षकांच्या भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाणेही प्रेक्षकांना वेड लावत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलकंद चित्रपटाचे 8व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलकंद सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। गुलकंद सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं। याचा चांगलाच फायदा गुलकंद सिनेमाला झालेला दिसतोय। गुलकंद सिनेमाच्या टीमने सिनेमाबाबत बॉक्स ऑफिस रिपोर्ट शेअर केलेली आहे। या रिपोर्टमध्ये दिसत आहे की गुलकंद सिनेमाने पहिल्या आठवड्यात तब्बल 2 कोटी 2 लाखाची कमाई केलेली आहे। 8व्या दिवशी ही चांगली कमाई केलेली आहे। 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाख रुपये कमवले होते, दुसऱ्या दिवशी 14 लाख रुपये कमवले होते, तिसऱ्या दिवशी 17 लाख रुपये कमवले होते
आणि चौथ्या दिवशी 4 लाख रुपयेचा गल्ला जमवलेला होता। पाचव्या दिवशी 16 लाख रुपये कमवले होते। 6व्या दिवशी 12 लाख रुपये कमवले होते। 7व्या दिवशी या चित्रपटाने 13 लाख कमवले होते आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने 1,57,00,000चा गल्ला जमवलेला आहे। या चित्रपटाने 8व्या दिवशी 2,40,00,000 पर्यंतची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने वर्ल्डवाईज गेल्या काही वर्षांमध्ये जे मराठी सिनेमे रिलीज झाले आहे त्यांच्यामध्ये गुलशन सिनेमामुळे मराठी सिनेसृष्टीला पुन्हा आशादायक वातावरण निर्माण झालेलं आहे। गुलशन सिनेमात समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोडी प्रेक्षकांच्या भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाणेही प्रेक्षकांना वेड लावत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन चित्रपटाचे 8व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। गुलशन सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं। याचा चांगलाच फायदा गुलशन सिनेमाला झालेला दिसतोय। गुलशन सिनेमाच्या टीमने सिनेमाबाबत बॉक्स ऑफिस रिपोर्ट शेअर केलेली आहे। या रिपोर्टमध्ये दिसत आहे की गुलशन सिनेमाने पहिल्या आठवड्यात तब्बल 2,02,00,000ची कमाई केलेली आहे। 8व्या दिवशी ही चांगली कमाई केलेली आहे। 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाख रुपये कमवले होते। दुसऱ्या दिवशी 14 लाख रुपये कमवले होते। तिसऱ्या दिवशी 17 लाख रुपये कमवले होते आणि चौथ्या दिवशी 4 लाख रुपयेचा गल्ला जमवलेला होता। पाचव्या दिवशी 16 लाख रुपये कमवले होते। 6व्या दिवशी 12 लाख रुपये कमवले होते। 7व्या दिवशी या चित्रपटाने 13 लाख कमवले होते आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने 1,57,00,000चा गल्ला जमवलेला आहे। या चित्रपटाने 8व्या दिवशी 2,40,00,000 पर्यंतची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने वर्ल्डवाईज गेल्या काही वर्षांमध्ये जे मराठी सिनेमे रिलीज झाले आहे त्यांच्यामध्ये गुलशन सिनेमामुळे मराठी सिनेसृष्टीला पुन्हा आशादायक वातावरण निर्माण झालेलं आहे। गुलशन सिनेमात समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोडी प्रेक्षकांच्या भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाणेही प्रेक्षकांना वेड लावत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन चित्रपटाचे 8व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। गुलशन सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं। याचा चांगलाच फायदा गुलशन सिनेमाला झालेला दिसतोय। गुलशन सिनेमाच्या टीमने सिनेमाबाबत बॉक्स ऑफिस रिपोर्ट शेअर केलेली आहे। या रिपोर्टमध्ये दिसत आहे की गुलशन सिनेमाने पहिल्या आठवड्यात तब्बल 2,02,00,000ची कमाई केलेली आहे। 8व्या दिवशी ही चांगली कमाई केलेली आहे। 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाख रुपये कमवले होते। दुसऱ्या दिवशी 14 लाख रुपये कमवले होते। तिसऱ्या दिवशी 17 लाख रुपये कमवले होते आणि चौथ्या दिवशी 4 लाख रुपयेचा गल्ला जमवलेला होता। पाचव्या दिवशी 16 लाख रुपये कमवले होते। 6व्या दिवशी 12 लाख रुपये कमवले होते। 7व्या दिवशी या चित्रपटाने 13 लाख कमवले होते आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने 1,57,00,000चा गल्ला जमवलेला आहे। या चित्रपटाने 8व्या दिवशी 2,40,00,000 पर्यंतची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने वर्ल्डवाईज गेल्या काही वर्षांमध्ये जे मराठी सिनेमे रिलीज झाले आहे त्यांच्यामध्ये गुलशन सिनेमामुळे मराठी सिनेसृष्टीला
पुन्हा आशादायक वातावरण निर्माण झालेलं आहे। गुलशन सिनेमात समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोडी प्रेक्षकांच्या भलत्याच पसंतीत उतरलेले आहे। या सिनेमातील गाणेही प्रेक्षकांना वेड लावत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन चित्रपटाचे 8व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। गुलशन सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं। याचा चांगलाच फायदा गुलशन सिनेमाला झालेला दिसतोय। गुलशन सिनेमाच्या टीमने सिनेमाबाबत बॉक्स ऑफिस रिपोर्ट शेअर केलेली आहे। या रिपोर्टमध्ये दिसत आहे की गुलशन सिनेमाने पहिल्या आठवड्यात तब्बल 2 कोटी 2 लाखाची कमाई केलेली आहे। 8व्या दिवशी ही चांगली कमाई केलेली आहे। 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाख रुपये कमवले होते, दुसऱ्या दिवशी 14 लाख रुपये कमवले होते, तिसऱ्या दिवशी 17 लाख रुपये कमवले होते आणि चौथ्या दिवशी 4 लाख रुपयेचा गल्ला जमवलेला होता। 5व्या दिवशी 16 लाख रुपये कमवले होते, 6व्या दिवशी 12 लाख रुपये कमवले होते, 7व्या दिवशी या चित्रपटाने 13 लाख कमवले होते आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने 1,57 लाखाचा गल्ला जमवलेला आहे। या चित्रपटाने 8व्या दिवशी 2,40 लाखापर्यंतची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने वर्ल्डवाईज गेल्या काही वर्षांमध्ये जे मराठी सिनेमे रिलीज झाले आहे त्यांच्यामध्ये गुलशन सिनेमामुळे मराठी सिनेसृष्टीला पुन्हा आशादायक वातावरण निर्माण झालेलं आहे। गुलशन सिनेमात समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोडी प्रेक्षकांच्या भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाणेही प्रेक्षकांना वेड लावत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन चित्रपटाचे 8व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। गुलशन सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं। याचा चांगलाच फायदा गुलशन सिनेमाला झालेला दिसतोय। गुलशन सिनेमाच्या टीमने सिनेमाबाबत बॉक्स ऑफिस रिपोर्ट शेअर केलेली आहे। या रिपोर्टमध्ये दिसत आहे की गुलशन सिनेमाने पहिल्या आठवड्यात तब्बल 2 कोटी 2 लाखाची कमाई केलेली आहे। 8व्या दिवशी ही चांगली कमाई केलेली आहे। 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाख रुपये कमवले होते, दुसऱ्या दिवशी 14 लाख रुपये कमवले होते, तिसऱ्या दिवशी 17 लाख रुपये कमवले होते आणि चौथ्या दिवशी 4 लाख रुपयेचा गल्ला जमवलेला होता। 5व्या दिवशी 16 लाख रुपये कमवले होते, 6व्या दिवशी 12 लाख रुपये कमवले होते, 7व्या दिवशी या चित्रपटाने 13 लाख कमवले होते आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने 1,57 लाखाचा गल्ला जमवलेला आहे। या चित्रपटाने 8व्या दिवशी 2,40 लाखापर्यंतची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने वर्ल्डवाईज गेल्या काही वर्षांमध्ये जे मराठी सिनेमे रिलीज झाले आहे त्यांच्यामध्ये गुलशन सिनेमामुळे मराठी सिनेसृष्टीला पुन्हा आशादायक वातावरण निर्माण झालेलं आहे। गुलशन सिनेमात समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोडी प्रेक्षकांच्या भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाणेही प्रेक्षकांना वेड लावत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन चित्रपटाचे 8व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे
या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। गुलशन सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं। याचा चांगलाच फायदा गुलशन सिनेमाला झालेला दिसतोय। गुलशन सिनेमाच्या टीमने सिनेमाबाबत बॉक्स ऑफिस रिपोर्ट शेअर केलेली आहे। या रिपोर्टमध्ये दिसत आहे की गुलशन सिनेमाने पहिल्या आठवड्यात तब्बल 2 कोटी 2 लाखाची कमाई केलेली आहे। 8व्या दिवशी ही चांगली कमाई केलेली आहे। 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाख रुपये कमवले होते, दुसऱ्या दिवशी 14 लाख रुपये कमवले होते, तिसऱ्या दिवशी 17 लाख रुपये कमवले होते आणि चौथ्या दिवशी 4 लाख रुपयेचा गल्ला जमवलेला होता। 5व्या दिवशी 16 लाख रुपये कमवले होते, 6व्या दिवशी 12 लाख रुपये कमवले होते, 7व्या दिवशी या चित्रपटाने 13 लाख कमवले होते आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने 1 कोटी 57 लाखाचा गल्ला जमवलेला आहे। या चित्रपटाने 8व्या दिवशी 2 कोटी 40 लाख पर्यंतची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने वर्ल्डवाईड गेल्या काही वर्षांमध्ये जे मराठी सिनेमे रिलीज झाले आहे त्यांच्यामध्ये गुलशन सिनेमामुळे मराठी सिनेसृष्टीला पुन्हा आशादायक वातावरण निर्माण झालेलं आहे। गुलशन सिनेमात समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोडी प्रेक्षकांच्या भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाणेही प्रेक्षकांना वेड लावत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन चित्रपटाचे 8व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। गुलशन सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं। याचा चांगलाच फायदा गुलशन सिनेमाला झालेला दिसतोय। गुलशन सिनेमाच्या टीमने सिनेमाबाबत बॉक्स ऑफिस रिपोर्ट शेअर केलेली आहे। या रिपोर्टमध्ये दिसत आहे की गुलशन सिनेमाने पहिल्या आठवड्यात तब्बल 2 कोटी 2 लाखाची कमाई केलेली आहे। 8व्या दिवशी ही चांगली कमाई केलेली आहे। 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाख रुपये कमवले होते, दुसऱ्या दिवशी 14 लाख रुपये कमवले होते, तिसऱ्या दिवशी 17 लाख रुपये कमवले होते आणि चौथ्या दिवशी 4 लाख रुपयेचा गल्ला जमवलेला होता। 5व्या दिवशी 16 लाख रुपये कमवले होते, 6व्या दिवशी 12 लाख रुपये कमवले होते, 7व्या दिवशी या चित्रपटाने 13 लाख कमवले होते आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने 1 कोटी 57 लाखाचा गल्ला जमवलेला आहे। या चित्रपटाने 8व्या दिवशी 2 कोटी 40 लाख पर्यंतची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने वर्ल्डवाईड गेल्या काही वर्षांमध्ये जे मराठी सिनेमे रिलीज झाले आहे त्यांच्यामध्ये गुलशन सिनेमामुळे मराठी सिनेसृष्टीला पुन्हा आशादायक वातावरण निर्माण झालेलं आहे। गुलशन सिनेमात समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोडी प्रेक्षकांच्या भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाणेही प्रेक्षकांना वेड लावत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन चित्रपटाचे 8व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। गुलशन सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं। याचा चांगलाच फायदा गुलशन सिनेमाला झालेला दिसतोय। गुलशन सिनेमाच्या टीमने सिनेमाबाबत बॉक्स ऑफिस रिपोर्ट शेअर केलेली आहे। या रिपोर्टमध्ये दिसत आहे की गुलशन सिनेमाने पहिल्या आठवड्यात तब्बल 2 कोटी 2 लाखाची कमाई केलेली आहे।
8व्या दिवशीही चांगली कमाई केलेली आहे। 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाख रुपये कमवले होते, दुसऱ्या दिवशी 14 लाख रुपये कमवले होते, तिसऱ्या दिवशी 17 लाख रुपये कमवले होते आणि चौथ्या दिवशी 4 लाख रुपयेचा गल्ला जमवलेला होता। 5व्या दिवशी 16 लाख रुपये कमवले होते, 6व्या दिवशी 12 लाख रुपये कमवले होते, 7व्या दिवशी या चित्रपटाने 13 लाख कमवले होते आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने 1,57,00,000चा गल्ला जमवलेला आहे। या चित्रपटाने 8व्या दिवशी 2,40,00,000 पर्यंतची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने वर्ल्डवाईज गेल्या काही वर्षांमध्ये जे मराठी सिनेमे रिलीज झाले आहे त्यांच्यामध्ये गुलशन सिनेमामुळे मराठी सिनेसृष्टीला पुन्हा आशादायक वातावरण निर्माण झालेलं आहे। गुलशन सिनेमात समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोडी प्रेक्षकांच्या भलत्याच पसंतीत उतरलेले आहे। या सिनेमातील गाणेही प्रेक्षकांना वेड लावत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन चित्रपटाचे 8व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। गुलशन सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं। याचा चांगलाच फायदा गुलशन सिनेमाला झालेला दिसतोय। गुलशन सिनेमाच्या टीमने सिनेमाबाबत बॉक्स ऑफिस रिपोर्ट शेअर केलेली आहे। या रिपोर्टमध्ये दिसत आहे की गुलशन सिनेमाने पहिल्या आठवड्यात तब्बल 2,02,00,000ची कमाई केलेली आहे। 8व्या दिवशीही चांगली कमाई केलेली आहे। 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाख रुपये कमवले होते, दुसऱ्या दिवशी 14 लाख रुपये कमवले होते, तिसऱ्या दिवशी 17 लाख रुपये कमवले होते आणि चौथ्या दिवशी 4 लाख रुपयेचा गल्ला जमवलेला होता। 5व्या दिवशी 16 लाख रुपये कमवले होते, 6व्या दिवशी 12 लाख रुपये कमवले होते, 7व्या दिवशी या चित्रपटाने 13 लाख कमवले होते आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने 1,57,00,000चा गल्ला जमवलेला आहे। या चित्रपटाने 8व्या दिवशी 2,40,00,000 पर्यंतची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने वर्ल्डवाईज गेल्या काही वर्षांमध्ये जे मराठी सिनेमे रिलीज झाले आहे त्यांच्यामध्ये गुलशन सिनेमामुळे मराठी सिनेसृष्टीला पुन्हा आशादायक वातावरण निर्माण झालेलं आहे। गुलशन सिनेमात समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोडी प्रेक्षकांच्या भलत्याच पसंतीत उतरलेले आहे। या सिनेमातील गाणेही प्रेक्षकांना वेड लावत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन चित्रपटाचे 8व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। गुलशन सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं। याचा चांगलाच फायदा गुलशन सिनेमाला झालेला दिसतोय। गुलशन सिनेमाच्या टीमने सिनेमाबाबत बॉक्स ऑफिस रिपोर्ट शेअर केलेली आहे। या रिपोर्टमध्ये दिसत आहे की गुलशन सिनेमाने पहिल्या आठवड्यात तब्बल 2,02,00,000ची कमाई केलेली आहे। 8व्या दिवशीही चांगली कमाई केलेली आहे। 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाख रुपये कमवले होते, दुसऱ्या दिवशी 14 लाख रुपये कमवले होते, तिसऱ्या दिवशी 17 लाख रुपये कमवले होते आणि चौथ्या दिवशी 4 लाख रुपयेचा गल्ला जमवलेला होता। 5व्या दिवशी 16 लाख रुपये कमवले होते, 6व्या दिवशी 12 लाख रुपये कमवले होते, 7व्या दिवशी या चित्रपटाने 13 लाख कमवले होते
आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने 1,57,00,000चा गल्ला जमवलेला आहे। या चित्रपटाने 8व्या दिवशी 2,40,00,000 पर्यंतची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने वर्ल्डवाईड गेल्या काही वर्षांमध्ये जे मराठी सिनेमे रिलीज झाले आहे त्यांच्यामध्ये गुलशन सिनेमामुळे मराठी सिनेसृष्टीला पुन्हा आशादायक वातावरण निर्माण झालेलं आहे। गुलशन सिनेमात समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोडी प्रेक्षकांच्या भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाणेही प्रेक्षकांना वेड लावत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन चित्रपटाचे 8व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। गुलशन सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं। याचा चांगलाच फायदा गुलशन सिनेमाला झालेला दिसतोय। गुलशन सिनेमाच्या टीमने सिनेमाबाबत बॉक्स ऑफिस रिपोर्ट शेअर केलेली आहे। या रिपोर्टमध्ये दिसत आहे की गुलशन सिनेमाने पहिल्या आठवड्यात तब्बल 2,02,00,000ची कमाई केलेली आहे। 8व्या दिवशी ही चांगली कमाई केलेली आहे। 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाख रुपये कमवले होते, दुसऱ्या दिवशी 14 लाख रुपये कमवले होते, तिसऱ्या दिवशी 17 लाख रुपये कमवले होते आणि चौथ्या दिवशी 4 लाख रुपयेचा गल्ला जमवलेला होता। 5व्या दिवशी 16 लाख रुपये कमवले होते, 6व्या दिवशी 12 लाख रुपये कमवले होते, 7व्या दिवशी या चित्रपटाने 13 लाख कमवले होते आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने 1,57,00,000चा गल्ला जमवलेला आहे। या चित्रपटाने 8व्या दिवशी 2,40,00,000 पर्यंतची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने वर्ल्डवाईड गेल्या काही वर्षांमध्ये जे मराठी सिनेमे रिलीज झाले आहे त्यांच्यामध्ये गुलशन सिनेमामुळे मराठी सिनेसृष्टीला पुन्हा आशादायक वातावरण निर्माण झालेलं आहे। गुलशन सिनेमात समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोडी प्रेक्षकांच्या भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाणेही प्रेक्षकांना वेड लावत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन चित्रपटाचे 8व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। गुलशन सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं। याचा चांगलाच फायदा गुलशन सिनेमाला झालेला दिसतोय। गुलशन सिनेमाच्या टीमने सिनेमाबाबत बॉक्स ऑफिस रिपोर्ट शेअर केलेली आहे। या रिपोर्टमध्ये दिसत आहे की गुलशन सिनेमाने पहिल्या आठवड्यात तब्बल 2,02,00,000ची कमाई केलेली आहे। 8व्या दिवशी ही चांगली कमाई केलेली आहे। 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाख रुपये कमवले होते, दुसऱ्या दिवशी 14 लाख रुपये कमवले होते, तिसऱ्या दिवशी 17 लाख रुपये कमवले होते आणि चौथ्या दिवशी 4 लाख रुपयेचा गल्ला जमवलेला होता। 5व्या दिवशी 16 लाख रुपये कमवले होते, 6व्या दिवशी 12 लाख रुपये कमवले होते, 7व्या दिवशी या चित्रपटाने 13 लाख कमवले होते आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने 1,57,00,000चा गल्ला जमवलेला आहे। या चित्रपटाने 8व्या दिवशी 2,40,00,000 पर्यंतची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने वर्ल्डवाईड गेल्या काही वर्षांमध्ये जे मराठी सिनेमे रिलीज झाले आहे त्यांच्यामध्ये गुलशन सिनेमामुळे मराठी सिनेसृष्टीला पुन्हा आशादायक वातावरण निर्माण झालेलं आहे। गुलशन सिनेमात समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोडी
प्रेक्षकांच्या भलत्याच पसंतीत उतरलेले आहे। या सिनेमातील गाणेही प्रेक्षकांना वेड लावत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद चित्रपटाचे 8व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलखंद सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। गुलखंद सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं। याचा चांगलाच फायदा गुलखंद सिनेमाला झालेला दिसतोय। गुलखंद सिनेमाच्या टीमने सिनेमाबाबत बॉक्स ऑफिस रिपोर्ट शेअर केलेली आहे। या रिपोर्टमध्ये दिसत आहे की गुलखंद सिनेमाने पहिल्या आठवड्यात तब्बल 2 कोटी 2 लाखाची कमाई केलेली आहे। 8व्या दिवशी ही चांगली कमाई केलेली आहे। 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाख रुपये कमवले होते, दुसऱ्या दिवशी 14 लाख रुपये कमवले होते, तिसऱ्या दिवशी 17 लाख रुपये कमवले होते आणि चौथ्या दिवशी 4 लाख रुपयेचा गल्ला जमवलेला होता। 5व्या दिवशी 16 लाख रुपये कमवले होते, 6व्या दिवशी 12 लाख रुपये कमवले होते, 7व्या दिवशी या चित्रपटाने 13 लाख कमवले होते आणि 8व्या दिवशी या चित्रपटाने 2 लाखाची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने 1 कोटी 57 लाखाचा गल्ला जमवलेला आहे। या चित्रपटाने 8व्या दिवशी 2 कोटी 40 लाखपर्यंतची कमाई केलेली आहे। या चित्रपटाने वर्ल्डवाईज गेल्या काही वर्षांमध्ये जे मराठी सिनेमे रिलीज झाले आहे त्यांच्यामध्ये गुलखंद सिनेमामुळे मराठी सिनेसृष्टीला पुन्हा आशादायक वातावरण निर्माण झालेलं आहे। गुलखंद सिनेमात समीर चोगले, सई तामलकर आणि प्रसाद ओक, ईशा डे यांच्या जोडी प्रेक्षकांच्या भलत्याच पसंतीत उतरलेल्या आहे। या सिनेमातील गाणेही प्रेक्षकांना वेड लावत आहे।